तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो. साधा आहे. तुम्ही सांगा मला भाषा ही निसर्गानं दिलेली आहे, की आपण प्रयत्नानं मिळवलेली आहे? म्हणजे आपण मानव जातीनं म्हणा, जी भाषा आहे, ती भाषा ही देवाकडून आलेली आहे, का निसर्गानं दिलेली आहे, का अगोदरच होती, का आपण या मानवानं प्रयत्न करून ती भाषा मिळवलेली आहे? का वाटतं तुम्हाला, की भाषा कशी आली असावी? आहे म्हणजे लॉजिक लावा ना, विचार करा, की काय वाटतं तुम्हाला, की भाषा कशी निर्माण झाली? निसर्गानं दिली का आपण प्रयत्नानं मिळवली? तुम्ही म्हणसाल हा कसला प्रश्न? हा प्रश्न कसला म्हणू नका. हा प्रश्न मोठ्यातल्या मोठ्या एक्झाम म्हणजे UPSCमध्ये जे मराठी साहित्य आहे त्याच्यामध्ये प्रश्न आहे. भाषा ही निसर्ग दत्त आहे का प्रयत्नसाध्य आहे? प्रश्न आहे पहा निसर्गाची देणगी आहे का प्रयत्नानं मिळवलेली आहे? किंवा अशा प्रकारचा भाषा हे व्यवहाराचं साधन आहे, भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. म्हणजे मोठ्यातल्या मोठ्या परीक्षेमध्ये हा साहजिक प्रश्न आहे. मग तुम्हाला पण असं वाटलं पाहिजे ना, की आपण रोज बोलतो गड्या, ऐकतो, सांगतो, व्यवहार करतो, गप्पा गोष्टी, विनोद, गाणे ऐकणं, सांगणं ह्या सगळ्या गोष्टी चालतात. कशामुळं? भाषेमुळं ना. मग भाषा नसती तर काय झालं असतं? या सगळ्या गोष्टीचा खेळ खोंडोबाज झाला असता ना. म्हणजे जांगड गुत्तार आहे अशा प्रकारची गोष्ट. काहीच कळलं नसतं ना. तुम्हाला विचार करा ना, एक मुका आहे. आपल्यासमोर जगणारा मुका आहे. त्याला बोलायला किती परेशानी आहे, त्याचा व्यवहार करायला किती परेशानी आहे. तुम्ही असं बी करा ना, म्हणजे असं विचार करा, की या जगामध्ये जेवढ्या गोष्टी घडतायत, काय घडतंय? आजची टेक्नॉलॉजी घ्या. क्वांटम फिजिक्स, क्वांटम टेक्नॉलॉजी म्हणजे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे कितीतरी गोष्टी घ्या. म्हणजे आजच्या प्रगत स्तराला जा. परंतु ती प्रगत स्तर गाठण्यासाठी जे गरजेचं आहे, ती म्हणजे भाषा नसती तर ते प्रगत स्तर गाठलं असतं का? म्हणजे जेवढी विज्ञानाची क्रांती आहे, म्हणजे या जगातली तुम्ही भाषा काढून टाका. तुम्हाला काय वाटतं? जग कसं असतं? म्हणजे प्रश्न जास्त झाले का नाही? परंतु साहजिक गोष्ट आहे ना, की या जगात जर भाषा नसती तर काय झालं असतं? किंवा जो पहिला प्रश्न होता आपला, की भाषा ही खरंच निसर्गानं दिलेली आहे का आपण प्रयत्नानं मिळवलेली आहे? म्हणजे भाषेच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय माहिती आहे नेमकं? काही माहिती आहे का नाही? नसेल तर हा व्हिडिओ म्हणजे एक एवढी चांगली भाषा आहे, ज्याच्यामुळं आपलं एवढं जीवन चांगल्या प्रकारचं चाललंय. ती कशी निर्माण झाली असावी, याचा जर प्रश्नाचा उत्तराचा शोध घ्यायचा, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. घ्यायचा आहे ना? घ्यायचं असेल तर मग करूया सुरुवात, पुढे जाऊया. तर जाण्या अगोदर तुमचं स्वागत करतो मी, कारण ते करणं माझं कर्तव्य आहे. हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये जबरदस्त, भारदस्त, धडाकेबाज स्वागत करतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा जो इंटरेस्टिंग प्रश्न आहे, भाषा कशी निर्माण झाली असावी? तर सुरुवात करायची लागेल. समोर तुम्हाला जाहिरात दिसते, परंतु त्याला जरा इग्नोर करू शकता. ज्याला करायचं नसेल ते पाहू शकता. साहजिक गोष्ट आहे पहा, की आपण सगळ्या ॲक्टिव्हिटी करतो. त्याच्यात भाषेचा असं महत्त्व आहे, की सांगू शकत नाही आपण. परंतु ही भाषा कशी आली आहे, याच्यावर जर तुम्ही तर्क लावला, विचार केला, तर पहिल्या सुरू तुमच्या मनामध्ये हे विचार करा, की तुम्ही तर्क लावून उत्तर काढू शकता का याचं, की भाषा कशी निर्माण झाली असावी किंवा कसं म्हणजे हाऊ? काय वाटतं तुम्हाला? किंवा असं म्हणा, तुम्हाला जर उत्तर शोधायचं असेल, तर तुम्ही उत्तर कसं शोधणार? ऑब्व्हियसली हे प्रश्न आहेत पहा. म्हणजे तुम्ही म्हणू नका, हे असं कसं आहे? तुम्ही विचार करा ना. म्हणजे जर अतरंगी विचारतोय म्हणा, रोजच्या जीवनापेक्षा जरा हटके आहे ना, हटकेच आहे ना थोडंसं. म्हणजे तुम्ही कधी प्रश्न केलाय का? ही एवढी भाषा आपण शिकतो, कशी निर्माण झाली असावी? असा प्रश्न केलाय? बरं लहान मुलांना तर केला असेलच ना. त्याला उत्तर देण्यासाठी काय करता? म्हणजे तर्क लावता येतो का? किंवा सांगता येतो का? काही का असना, पण आपल्याला इथं तर लावायचं आहे पहा. म्हणजे इथं लावण्यासाठी मी तुम्हाला विचार करायला लावतो, दुसरं काहीच नाहीये. तर आपल्याला इथं भाषा कशी निर्माण झाली असावी, एक लॉजिकनं, एक तर्कानं जर विचार करायचा असेल, तर तुम्ही असं विचार करा, या जगातला पहिला व्यक्ती जो जन्माला आला असेल, त्याने भाषा कशी शिकली असेल बरं? ह्या जगात पहिला व्यक्ती, पृथ्वी तलावर असं समजा. कशी शिकली असेल त्याने भाषा? विचार करता येतो? नाही? ठीक आहे. असू द्या, त्याला काय आहे त्याला. नाहीतर नाही. आपलं कुठे बिघडालंय. बरं हे जरी करता येत नसेल, तर हे तर करता येतं ना, की लहान मुलगा जो जन्मतो, तो भाषा कशी शिकतो? ऑब्व्हियसली विचार करा ना, भाषा कशी शिकतो तो? हे तर सांगता येतं ना. लहान मुला शिकण्याची जी म्हणजे
टप्पे वगैरे आहेत त्याच्यातून बी तुम्ही हे उत्तर शोधू शकता की भाषा कशी निर्माण झाली असावी. आता ज्यांना काहीतरी सुचत असेल तर व्हिडिओ स्टॉप करा आणि विचार करा, कारण विचार करण्याची हीच प्रक्रिया असते. ठीक आहे, ओके. तर आपण काय करूया, समजण्यासाठी असं समजूया की तो जो जुना पुरातन भाग सोडून देऊन आपण असं समजूया की लहान मुलगा भाषा कशी शिकतो, त्याच्यातून आपण कन्क्लुजन करूया की भाषा कशी निर्माण झाली असावी. ठीक आहे, असं करायचा प्रयत्न करूया. तर तुम्ही असं समजा की जो मुलगा म्हणजे किंवा मुलगी आईच्या पोटामध्ये आहे, तो पोटामध्ये भाषा शिकतो का नाही हे आपला माहीत नाही, परंतु जो बाहेर आला, सपोज त्याचा जन्म झाला नुकता, तर तो काय करतो, त्याच्या तोंडावाटे आवाज बाहेर पडतो का? पडतो. म्हणजे त्याला स्वरयंत्र आहे. परंतु मानवाला स्वरयंत्र येण्यासाठी कितीतरी काळ लागला असेल. ऑब्व्हियसली तुम्ही विचार करू पाहू शकता. जो पहिला व्यक्ती जन्माला असेल त्याला भाषा आली नसेल 100%. का? कारण त्याचं स्वरयंत्र, कारण आपण म्हणतो ना, जर तर्कच लावला किंवा हे जे काही मागील थेऱ्या वगैरे विचार केला, तर माणूस अगोदर तो माकड होता, असा पण तो मानव बनला. मग विचार करा की त्याला स्वरयंत्र येण्यासाठी पण खूप काळ लागला असेल ना. परंतु आज आपल्याला जन्मतः सूर्ययंत्र मिळतं, म्हणजे आपण रडतो. ठीक आहे, ती वेगळी गोष्ट आहे म्हणा. परंतु असं पण होऊ शकतो की जो पहिला व्यक्ती या जगात जन्माला आला त्याला भाषा येत नसेल. ऑब्व्हियसली आहे ना, तर्क लावून बी सांगता येतं ना, कुठल्या बी थेऱ्या वापरा, तुम्हाला हे जरूर सांगता येतं. ठीक आहे, आता आपला हे शिकायचं, आपला दुसरा फायदा नाही. परंतु याच्यात काही मुद्दे येतील मित्रांनो, बरं का, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी येतील, थोडं कॉम्प्लेक्स वाटेल, परंतु आपल्या मुद्द्यावर आपण ठाम राहूया. ते भाषा कशी निर्माण झाली. ओके, तर बाळ जन्मलं, त्याला स्वरयंत्र आहे, तो रडतोय, पर त्याला बोलतोय का? बोलत नाही. असं ऐकलं का कोणी की एक व्यक्ती जन्मला आणि जन्माला बोलतोय? असं ऐकलं का कोणी? ऐकलं का कोणी? म्हणजे तुम्ही विचार करा ना, असं कुठं ऐकलंय का? आत्ताच जन्मले लगेच बोलायला लागले, असं नाही ना, शक्य नाही. याचा अर्थ काय? ते पहिलं उत्तर एक मिळतं तुम्हाला. मी पहिला प्रश्न विचारलेला की आपल्याला हे देवाची कुठली देणगी वगैरे नाहीये किंवा निसर्गाचा काही भाग नाही, आपण ते प्रयत्नातून कमवतो. का? कारण लहान जन्मल्या मुलाला बोलता येत नाही, याचं उत्तरच तिथे मिळतं की ही जी भाषा आहे ती आपण प्रयत्नानं मिळवतो. आता कशी ती पाहूया ना, भाषा कशी निर्माण झाली. तर पहिली गोष्ट, त्याला बोलता येत नव्हतं लहान मुलाला. मग तो काय करतो? तो टाका बघतो ना, इकडे तिकडे बघतो, म्हणजे निरीक्षण करतोय तो, है ना. त्याला कान, नाक, हात सगळे सगळे आहेत, त्याला अवयव, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्या सगळ्या अवयवानुसार म्हणा, डोळ्यानं म्हणा, निरीक्षण करायचा प्रयत्न करतोय ना, कारण बोलता येत नाही तर करतो काय? तेच करतो ना, निरीक्षण करतोय म्हणजे काय? सगळं पाहतोय तो, त्याला ऐकू येतं, ह्या सगळ्या गोष्टी करतोय. फक्त निरीक्षण, पाहतोय, तो बोलत नाहीये, निरीक्षण करतोय. मग निरीक्षणानंतर काय होतं? त्याला आकलन होतं, अरे हे दोघं बोलायला लागलेत, हे असं असं करायला लागलेत, मला काहीतरी द्यायला लागलेत, असं होतं ना. म्हणजे आकलन व्हायला लागतं, अरे हे आंबट आहे, म्हणजे त्याला दिल्यानंतर निरीक्षण आहे. अगोदर तो पाहिला, टाकामागा, मग त्याला स्पर्श झाला असेल, हे गरम आहे, हे थंड आहे, हे असं आहे, हे तसं आहे, आकलन झालं ना. निरीक्षण करतोय, आकलन करतोय, सगळं समोर घडतंय. लहान लेकरू पहा ना, तो पाळण्यात बसलाय आणि सगळं घडलेलं पाहतोय तो, त्याला बोलता येतं का? नाही, परंतु निरीक्षण करतोय, आकलन करतोय. ठीक आहे, आणि त्याच्यानं काय होतं पहा, निरीक्षण आणि आकलन केल्यानं बोलता तर येत नाही, मग काय होतात? संकेत तयार होतात त्याच्यामध्ये. अरे हे बोलायला लागलेत, याला आंबा म्हणतात, याला हे म्हणतात, याला घडी म्हणतात. म्हणजे तो बोलत नाही, परंतु त्याचे संकेत तयार व्हायला लागलेत ना. पहा, विचार करा, तो काहीतरी आशय व्यक्त करतोय ना, ते संकेत तयार व्हायला लागलेत. त्याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये तो अर्थ पण यायला लागलाय. पहा, 4 गोष्टी घडायला लागल्यात. काय काय कळतं तुम्हाला? पहा, तो बोलत नाहीये, परंतु निरीक्षण करतोय, आकलन करतोय, त्याच्यामध्ये संकेत तयार होतात, त्याचा तो अर्थ काढायला लागतो. याला आंबटच म्हणायचं, त्याला गोडच म्हणायचं, याला हेच म्हणायचं, त्याला तेच म्हणायचं, त्याला कळायला लागलं या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, 4 गोष्टी. आता आणखी एक गोष्ट सांगतो पहा, जर तुम्हाला या जगात काही बी नवीन करायचं असेल, कुठली बी गोष्ट नवीन करायची असेल, तर पहिल्या 2 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. तुम्हाला भाषा बी जरी शिकायची असेल, सपोज आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना, मला इंग्रजी येत नाही, मला हे येत नाही, ते येत नाही. लहान मुलगा लवकर का शिकतो पहा? पहिल्या 2 गोष्टीमुळे, निरीक्षण आणि आकलन. तुम्ही या जगात नवीन गाणं निर्माण झालं असेल, नवीन चित्रपट आला असेल, किंवा आपण विमान तयार केलं, आपलं असं वाटलं नसेल का, ही विमान असंच का तयार केलं आपण? कारण आपण पाहिलं ना, पक्षी उडतात म्हणून. आपलं कसं कळलं असतं की आपला विमान बनवायचे म्हणून? पहा, कुठली बी नवनिर्मिती करा, कुठली बी काही गोष्टी करा, तुमच्यातली आवड शोधा. पहिल्या 2 गोष्टी, निरीक्षण आणि आकलन ज्याला चांगलं करता येतं ना, तो काहीही नवीन करू शकतो. मी परत एकदा सांगतो, तुम्हाला तुमची आवड सापडत नसेल, तुमच्या जीवनामध्ये बरंच स्ट्रेस, ताण वगैरे असेल, मी काय करू असा प्रश्न येत असेल ना, तर 2च गोष्टी करा, निरीक्षण
आणि आकलन. निरीक्षण, कारण आपण त्याच गोष्टीतून प्रबळ बनलो, इतकं विकास केलाय आपण. ठीक आहे, निरीक्षण आणि आकलन. ओके, ते बाजूला सोडा, म्हणजे बाजूला राहू द्या. आता भाषा कशी निर्माण झाली? लहान मुलांना काय काय केलं? निरीक्षण केलं, आकलन केलं, त्याला संकेत कळले की याला आंबट म्हणायचं, याला तिखट म्हणायचं, याला गोड म्हणायचं, याला झाड म्हणायचं, याला हे म्हणायचं, याला ते म्हणायचं. कारण काय, सगळा समाज तो करतोय ना, तो पाहतोय, है ना, पाहतोय, आकलन करतोय, संकेत तयार होतात, आशय निर्मिती होतात. ठीक आहे, मग तो काही दिवसानं त्याचं ते स्वरयंत्र आपण त्याला बोलायला शिकवतो, अ म्हण, आ म्हण, उ म्हण, असं बोलायला शिकवतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, मग त्याच्यामुळे काय होतं, तो बोलायला लागतो. बोललेलं मग पुढच्या व्यक्तीला कळतं, है ना, पुढचा व्यक्ती आपल्याला बोलायला लागतो, म्हणजे त्याची स्वीकृती होते आणि प्रतिक्रिया होते. अशातून काय होतो, व्यवहार होतो. म्हणजेच काय, भाषा कशी निर्माण झाली पहा, मी सहज म्हणजे सोप्या पद्धतीने सांगतोय, भाषाशास्त्राच्या पद्धतीने सांगत नाहीये, है ना, ते टेक्निकल गोष्टीने सांगत नाही, कारण ते वेगळं जातं. भाषा कशी निर्माण झाली, तर या सगळ्या गोष्टीमधून, म्हणजे या जगात असं समजा की एक अशी पिढी आली, ज्या पिढीमध्ये म्हणजे पिढ्यानपिढ्यामुळे आपण निरीक्षण केलं, आकलन केलं. ठीक आहे, म्हणजे भाषा कशी निर्माण झाली पहा, म्हणजे पिढ्या अगोदर आपण हे इतिहास काढा ना, आता लहान मुलं आपण बाजूला सोडा, म्हणजे भाषा कशी निर्माण झाली, तर या 7 स्टेपमधून. कशी, तर एक बऱ्याच मानवाच्या पिढ्यांनी निरीक्षण केलं, त्याच्या पुढ्या पिढ्यांनी आकलन केलं. ठीक आहे, निरीक्षण केलं, आकलन केलं, त्यातल्या पुढ्या म्हणजे त्यांच्या काही पिढ्यांनी म्हणजे संकेत निर्माण केले, म्हणजे याला आंबा म्हणायचं, याला चव, म्हणजे त्यांनी नावं दिली नसतील म्हणा, किंवा म्हणले असं हे गोड लागतं, हे आंबट आहे, हे तिखट आहे, हे पाणी आहे, हे त्यांना कळलं असतं. ठीक आहे, ही जादू वगैरे काही नाही, ही अनुभवाची देणगी आहे. या जगात मानवाने जे काही शिकलेलं आहे ते अनुभवानंच शिकलेलं आहे, अनुभवाशिवाय पर्याय नाही. ठीक आहे, अनुभवाशिवाय पर्याय नाही, हे तुम्हाला कळलं असेल आता. ठीक आहे, कारण एखादी गोष्ट शिकण्यासाठी जसा आपला अनुभव लागतो, वेळ लागतो, तसं पण मानवाने ही भाषा शिकण्यासाठी तेवढा वेळ दिलेला आहे. म्हणजे ही भाषा एका दिवशीची गोष्ट नाही, लाखो करोडो वर्षाची गोष्ट आहे, एका दिवसात आलेली गोष्ट नाही आहे ही. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, काही पिढ्यांनी निरीक्षण केलं, काही पिढ्यांनी आकलन केलं, म्हणजे ते हे प्रोसेस घडतच गेली, निरीक्षणाची, आकलनाची, संकेत निर्माण व्हायची, संकेतातून आशय निर्माण व्हायचे. आता वेगवेगळ्या आपल्या जगामध्ये वेगवेगळ्या भाषा का आहेत, वेगवेगळ्या बोली का आहेत, त्याचं कारणच काय, की त्यांच्यात संकेत एकसारखेच आहेत, पण बोलण्याची पद्धत वेगळी आहे फक्त. जेव्हा शब्द बाहेर पाडतो ना, आपण म्हणतो ना, म्हणजे जसं की इथं आंबा म्हणतो, दुसरीकडे मँगो म्हणतात. जसं आपण खडू म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला चॉक म्हणतो. फरक काय, संकेत एकसारखेच आहेत, फक्त जी बोली आहे ते बदलतं. ते का बदलतं ती वेगळी गोष्ट आहे पहा, म्हणजे ते प्रदेश वगैरे या सगळ्या गोष्टींनुसार वेगळी गोष्ट आहे. परंतु भाषा कशी निर्माण झाली असावी, तर कित्येक पिढ्यांनी काय केलं, निरीक्षण आकलन केलं, पुढे त्यांची संकेत निर्माण झाले, आणि जेव्हा संकेत निर्माण झाले त्याच्यातून अर्थ प्रकट झाले, कारण ते आंबट तिखट गोड वगैरे, मग अर्थ प्रकट झाले, तर पिढ्यानपिढ्यांनी काय केलं, त्याची आदान प्रदान केली, बोलायचा प्रयत्न, संवाद करायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये, आणि तो व्यवहार एक प्रकारे चांगला बनला. आणि चांगला म्हणलं तर काय झालं, त्यांना वाटलं की हा गडे हे कामाचं आहे. ठीक आहे, म्हणजे हे साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो की कसं घडलं असावं, नेमकं भाषा कशी निर्माण झाली असावी, तर हे गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आता कुणी म्हणाल सर हे आई व्याकरण कसं आलं, हे वेगवेगळे आहेत पहा, ही पुन्हा प्रगत अवस्था आहे आपली. मी तुम्हाला बेसिक अवस्था सांगतो की भाषा कशी निर्माण झाली असावी. आता ही भाषा प्रगत कशी बनली, सुरुवातीला तर भाषा तुडकी मुडकी सगळीच असेल ना, म्हणजे कामापुरती, काम भागू, संवादी वगैरे असेल त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तर म्हणतं भाषेचं मेन काम आहे संवाद साधणे, बाकीच्या गोष्टी नाहीये. भाषेचं मूलभूत कार्य आहे कम्युनिकेशन, संप्रेषण. बऱ्याच ठिकाणी संप्रेषण शब्द वापरला जातो. ठीक आहे, तर हे मूलभूत काम आहे त्याच्यामध्ये, बाकी कामच नाही. भाषा शुद्ध अशुद्ध है ना, खरी खोटी, त्याच्यानं श्रेष्ठ किंवा कनिष्ठ, किंवा आपण म्हणतो ते अगोदरच्या लोकांनी ठरवलं होतं की ब्राह्मणाची भाषा चांगली, भाषा भाषा असते. ठीक आहे, कारण सगळ्यामध्ये संकेत एकसारखेच असतात. काही जणांनी त्याला वेगवेगळे शब्द दिले असतील, वेगवेगळ्या गोष्टी केल्या असतील, वेगळे भाग आहे. परंतु ही बेसिक जी भाषा आहे ना, ते 7 स्टेपमधूनच आलेली आहे. कारण मेन कार्य फक्त तिचं संवाद साधणे आहे, बाकीचे इतर जे कार्य आहेत ते म्हणजे काळानुसार आलेले कार्य तिचे म्हणू शकता. ओके, ठीक आहे, मग आता ही प्रगत भाषा कशी बनली, भाषा प्रगत कशी बनली पहा. एका पिढ्यातून दुसऱ्या पिढ्यांनी आदान प्रदान करत गेले. काळानुसार तुम्हाला बी माहिती आहे की मानवाच्या बुद्धीचा वापर करून है ना, त्याने व्यवहारामध्ये बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या. आपण वापर करत म्हणा, म्हणजे परंपरेमध्ये ती येत गेली, म्हणजे अशा प्रकारचं तुम्ही म्हणा की जसं जसं काळ बदलत गेला, जसं नव्या गोष्टी येत गेल्या, तसं भाषेमध्ये नव्या नव्या गोष्टी येतच राहिल्या.
उदाहरणात समजायचं असेल पहा, जसं की 13व्या शतकातली जर मराठी भाषा म्हटलं तर प्राकृत भाषा असं म्हणतो. तुम्हाला ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचता येतो का? तुम्हाला शिकावं लागेल त्या त्या सगळ्या गोष्टी आहे ना. म्हणजे तुम्ही विचार करा, त्याचा अर्थ कळत नाही. याचा अर्थ त्यावेळेस भाषा वेगळी होती. पुन्हा पहा, मधल्या काळामध्ये आणखी कानडी वगैरे याचा प्रभाव पडत गेला. त्या 17व्या शतकामध्ये पुन्हा फारसीचा प्रभाव पडला. आता इंग्रजीचा प्रभाव आहे. म्हणजे जी 13व्या शतकामध्ये मराठी होती ती आता मराठी नाही आहे. तशी भाषा नाही. म्हणजे भाषा इतकी बदलत राहते. म्हणजे प्रगत भाषा का बनते पहा, आपण नेहमी आदान-प्रदान करतच असतो. भाषा ही अखंड असते, प्रभावी असते, असं आपण उत्तरामध्ये लिहू शकतो पहा, जी UPSC MPSCची असते ते. ठीक आहे. तर हे सगळं असं घडत राहतं. म्हणजे थोडक्यात काय, की इतकी भाषा प्रगत होण्यामध्ये बरेच घटक आहेत. आपली परंपरा, संस्कृती, म्हणजे तुम्ही बघा बऱ्याच वेळा असं म्हणतो, की सपोज की एक उच्च शिक्षित घराणं आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये वेगळे शब्द असतात पहा, आहे ना. एक गरीबाचं झोपडी आहे म्हणा असं समजा, त्यांच्यामध्ये वेगळं बोलणं असतं. असं चालतं ना. हे कशामुळे होतं? ते सगळं सामाजिक वारसा, अनुवंशिकता या सगळ्या गोष्टीमध्ये घडतं. परंतु सगळ्यामध्ये संकेत सारखे असतात. मला सांगायचंच एवढं, की आता भाषेमध्ये जरी तुम्हाला भिन्नता वेगवेगळी दिसत असेल, तर सगळ्यामध्ये बेसिक गोष्टी असतातच. आपली इतकी भाषा प्रगत का बनली? तर त्याचं कारण काय? एकमेव कारण म्हणजे जे म्हणू शकता, की आदान-प्रदान करणे. भाषेचं हे मूलभूत आहे गोष्ट, की आदान-प्रदान करत असतो त्याच्यात. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, की पहिल्या व्यक्तीने भाषा शिकली, त्याचा बार-बार वापर होत गेला, आदान-प्रदान होत गेली, तो परंपरेचा भाग बनला, संस्कृतीचा भाग बनला, अनुवंशिकतेचा भाग बनला, सगळ्या गोष्टीचा बनला. म्हणजे आज आपण भाषा सहज का शिकतो? लहान मुलगा लगेच 8व्या-9व्या मध्ये ह्याच्यामध्ये भाषाच का शिकतो? कारण तो सामाजिकतेचा, अनुवंशिकतेचा, संस्कृतीचा भाग बनलाय. परंतु पहिल्या काळातील जे सुरुवातीच्या काळातील व्यक्ती होते त्यांना भाषा शिकण्यासाठी कितीतरी काळ लागलाय. थोडक्यात काय पहा, हे बरंच किचकटपणा आहे असं बी तुम्ही समजून म्हणजे घेऊ शकता याच्यामध्ये, की भाषा जेवढ्या गोष्टी होतात भाषेमध्ये, ते येण्यासाठी एकदम कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. एकदम गुंतागुंतीची प्रक्रिया. त्याच्यामुळे प्रश्न पण विचारला, भाषा ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. प्रश्न विचारला जातो तो. ठीक आहे. कारण उदाहरण तुम्ही म्हणसाल, की का आहे? गुंतागुंतीची प्रक्रिया का आहे? पहा, हे थोडंसं हटके आहे, परंतु असं समजा, मी बोलतोय तुम्हाला, तुमच्यापैकी काही जण ऐकतात, काही जणांना समजतंय, काही जण वेगळा अर्थ काढतायत, आहे ना, काही जण वेगळा विचार करतायत. मी एकच बोलतोय, परंतु विचार करणारे, ऐकणारे, सांगणारे वेगळा करतायत. म्हणजे माझं बोलणं एकच आहे, परंतु त्याचा आशय वेगवेगळा होत चालू. म्हणून भाषा ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. म्हणजे मला जे बोलायचे तेच तुमच्यापासून पोहोचत नाही, वेगवेगळं पोहोचतंय. जसं की एकाच वर्गामध्ये एकच शिक्षक शिकवतो, परंतु जे शिकणारे आहेत ते वेगवेगळे घेतात. तसंच आहे भाषाचं. भाषा ही गुंतागुंतीची प्रक्रिया, परंतु भाषा कशी निर्माण झाली असावी पहा, त्या पहिल्या 7 स्टेपमुळं. ठीक आहे. हे समजण्यासाठी आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका, की हे एवढ्या स्टेपमध्ये झाली का? नाही, असं नाही झालं ते. तर हे समोर तर तुम्हाला जे दिसते ते UPSC MPSCच्या विद्यार्थ्यासाठी, परंतु एक काय म्हणते, एक नॉर्मली जी आपण भाषा शिकतो त्याचं हा एक स्टेप आहे. अनुकरण म्हणजे निरीक्षण, आकलन, त्याच्यानंतर त्याचे संकेत तयार होतात, आशय तयार होतात, त्याच्यानंतर त्याची स्वीकृती, प्रतिक्रिया, त्याच्यात तुम्ही अनुकरण वगैरे शब्द वापरू शकता आणि या सगळा हा व्यवहार घडतो आणि भाषा शिकतो. ठीक आहे. आता हे पुढं आई हे आपण तयार केलेलं आहे पुन्हा प्रगत मानवाने सगळ्या गोष्टी याला म्हणायचं, कारण ते लिहिण्यासाठी लिखाणाची भाषा वेगळी झाली पुन्हा. ठीक आहे. पुन्हा तुम्ही म्हणसाल ना, आ, ई हे कुठं शिकलो? पहा, लहानपणी आपण शिकत नाही. आपल्याला फक्त बोलायला शिकवलं जातं. काही जणांमध्ये हा डाऊट येईल, की मग हे आ, ई, ग्रामर वगैरे या सगळ्या गोष्टी कशा आल्या? हे पुन्हा शिकतो आपण प्रगत लिहिण्यासाठी. भाषेचं मुख्य कार्य काय मग? संवाद साधणे. बाकीच्या गोष्टी वेगळ्या आहेत. ओके, तर तुम्हाला समजलं असेल. पहा, एवढं तर समजलं असेल, की ॲटलिस्ट दुसऱ्याला काहीतरी गोष्टी सांगावं, की आपण भाषा अशा प्रकारे किंवा भाषा अशी निर्माण झाली असावी. भाषा आपण अशी निर्माण केली असावी. ठीक आहे. आता ह्या बडा मोठा कॉम्प्लेक्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, ते पुन्हा कधीतरी पाहूया, परंतु कामासाठी गोष्ट घडलेली आहे. एवढं तर कळलं. तर इथंच थांबूया. तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.